ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी माजी गृहराज्यमंत्री नामदार सतेज उर्फ बंटी पाटील गटाच्या नीता सतीश एरंडोले यांची निवड करण्यात आली। या निवडीमुळे गावात आनंदाचं वातावरण निर्माण झालं असून ग्रामस्थांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे। उपसरपंच निवडीच्या प्रक्रियेदरम्यान गावचे लोकनियुक्त सरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य, गावातील विविध क्षेत्रातील पदाधिकारी, ग्रामविकास अधिकारी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। निवड जाहीर होताच एरंडोले यांचे गुलाल उधळून व फटाक्यांच्या आतषबाजीत जल्लोषात स्वागत करण्यात आले। यानंतर गावातून मिरवणूकही काढण्यात आली। निवडीनंतर AB9 मराठी चॅनलशी बोलताना नवनिर्वाचित उपसरपंच नीता एरंडोले यांनी गावातील मान्यवर, ग्रामस्थ, विविध संस्था तसेच समर्थकांचे आभार मानले। गावाच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कटिबद्ध राहणार असल्याचं त्यांनी सांगितले। त्या म्हणाल्या, नमस्कार, मी सौ नीता सतीश एरंडोले, राहणार गोकुळशिरगाव, तालुका करवीर, जिल्हा कोल्हापूर। माझी गोकुळशिरगाव गावच्या नूतन उपसरपंचपदी निवड झाल्याबद्दल आमचे नेते, आमचे दैवत, महाराष्ट्राचे माजी गृहराज्यमंत्री बंटी पाटील साहेब तसेच माजी आमदार ऋतुराजदादा यांचे मी सर्वप्रथम आभार मानते। विशेष म्हणजे NH4 हायवे लगत जे साईड रोड आहे त्याच्या दुरावस्थेमुळे नागरिकांची जी गैरसोय होत आहे त्याबद्दल आम्ही विशेष प्रयत्न करू। नामदार बंटी पाटील साहेबांच्या माध्यमातून ती रस्ता दुरुस्ती करण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करू। माझ्या येणाऱ्या कालावधीमध्ये मी गावातील विविध विकास कामे करण्यासाठी कटिबद्ध असेन। यामध्ये कचऱ्याचं व्यवस्थापन असेल, पाण्याचा प्रश्न, जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये काही प्रॉब्लेम असतील तर ते सोडवण्याचा मी प्रयत्न करीन। गावातील महिला सबलीकरणासाठी विशेष मी महिला बचत गटांमार्फत काही उपाययोजना असतील किंवा विविध योजना असतात त्यांची मी अंमलबजावणी गावामध्ये करण्याचा प्रयत्न करीन। ओके, बस की। त्यांनी अंगणवाडी सुविधा, महिला सक्षमीकरण, पाणी पुरवठा व पाणी टंचाईचे प्रश्न यांसारख्या मूलभूत विषयांवर प्राधान्याने काम करण्याची ग्वाही दिली। या निवडीनंतर गावातील विविध स्तरातून नीता सतीश एरंडोले यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत असून त्यांच्या निवडीचं स्वागत केलं जात आहे।